क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड 26 साठी समजा का तुम्ही हा क्वेश्चन सोडले तर तुमचे 3 मार्क पाण्यामध्ये गेलेच समजा. सायन्स वनचा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि तो म्हणजे आपला केपलर्स लॉ. केपलरने टोटल 3 लॉ दिले होते, त्यामधला आपला फर्स्ट लॉ होता द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्स विथ सन ॲट द वन ऑफ द फोकाय. कोणत्याही प्लॅनेटचा ऑर्बिट जो असतो तसा इलिप्टिकल असतो, सर्क्युलर नसतो, तो थोडा इलिप्टिकल असतो, अंडाकृती असतो. आणि सन जो असतो तो कोणत्या तरी एका फोकायवर असतो. फोकाय म्हणजे होते इलिप्सचा एक प्रकारचं सेंटर. सेकंड लॉ होता आपला. सेकंड लॉच्या आधी तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे. त्यानंतर आपला सेकंड लॉ द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. कोणत्याही प्लॅनेटचा आणि सनचा समजा का आपण एक अशी लाईन काढलो, जशी ग्रीन लाईन, येलो लाईन आणि ब्लू लाईन, तर हे तीनही एरिया जे असणार आहे, हे वाला एरिया, हा वाला एरिया आणि हा वाला एरिया, तो इक्वल राहणार आहे. त्यानंतर केपलरने दिला होता थर्ड लॉ, आणि थर्ड लॉ होता द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. आणि याच्यासाठी एक छोटासा डेरिव्हेशन आहे, तो म्हणजे आपला टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी स्क्वेअर म्हणजे होते पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन, आर म्हणजे होते मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. याला समजा का आपण प्रपोर्शनलिटी साइन काढलो तर आपण होईल हा इज इक्वल टू के आर क्यूब, म्हणजे के इज इक्वल टू होईल टी स्क्वेअर डिवाइडेड बाय आर क्यूब. एवढा जर लिहिले तर तुम्हाला 3 मार्क पूर्णच्या पूर्ण भेटून जातील. तिन्ही लॉ तुम्हाला चांगल्या प्रकारे लर्न करायचे. हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवर पाहत असेल तर फॉलो करा, युट्यूबवर पाहत असेल तर पटकन सबस्क्राईब करा. फुल व्हिडिओ जर पाहायचा असेल तर तुम्हाला युट्यूबमध्ये पूर्ण फुल व्हिडिओ डिटेल एक्सप्लेनेशन सोबत दिलेला आहे. हा मित्रापर्यंत आपल्या शेअर करा व्हिडिओ, कमेंट करा कसा वाटला आणि नेक्स्ट कोणता टॉपिक पाहिजे इझी मध्ये 1 मिनिटामध्ये, तो सुद्धा कमेंट करा. थँक्यू सो मच.